रायगडच्या पेण खोपोली मार्गावरील कंपनीत आग लागली आहे। HP इंटरनॅशनल कंपनीत ही मोठी आग लागली आहे। आगीत कंपनीचं मोठं नुकसान झाल्याचं कळतंय। आगीच्या ज्वाळा धुराचे लोट परिसरात पसरलेले आहेत। घटनास्थळावरून स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचं देखील प्रत्यक्षदर्शींचं मत आहे। तर आग विझवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न तिथं सुरू आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। प्रफुल्ल, आग आटोक्यात आली आहे का? काय ताजे अपडेट आहे? आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही। उलट ती आग आता भरकट झालेली आहे, कारण गोंद बनवणारी ही कंपनी आहे, तिखट पदार्थ बनवणारी, आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायन या ठिकाणी साठा करण्यात आला होता। आणि ते रसायन मोठ्या प्रमाणात पेट घेत आहे आणि हे ड्रम जे आहेत ते रसायनाचे हवेत उडत आहेत, आणि त्यामुळे आजूबाजूच्या गावांना देखील धोका निर्माण झालेला आहे। प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। आजूबाजूच्या गावातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात या आगीच्या ज्वाळा जर बघितलं आपण, ते मोठ्या प्रमाणात वरती उडताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या ठिकाणी 6 ते 7 फायर टेंडर पोहोचलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे असतील किंवा खोपोली नगरपालिकेचे असतील, त्याचबरोबर इथं खानापूरचे पोलीस असतील, त्याचबरोबर हेल्थ फाउंडेशनची टीम जी आहे ती देखील इथं सक्रिय झालेली आहे। आणि नागरिकांना कुठलाही धोका होणार नाही यासाठी या परिसरात जी यंत्रणा आहे, यंत्रणा व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जात नाही। मात्र या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळते। निश्चित तिथं वस्ती आहे का? तिथं लोक राहतात का? किंवा तिथं जर कर्मचारी होते तर ते इतर बाजूला, म्हणजे नेमकं काय सध्या तिथं काय घडतंय? कारण स्फोटांचे आवाज या दृश्यांमध्ये सुद्धा ऐकायला येत आहेत प्रफुल्ल। नक्कीच स्फोटांचे आवाज जे ऐकायला येतात, या ठिकाणी कंपनीत कर्मचारी होते की नव्हते, किंवा त्यांना कुठली बाधा झालेली आहे की नाही, याची माहिती अद्याप प्रशासनाकडून मिळू शकलेली नाही। मात्र या कंपनीला लागूनच काही गावं आहेत, छोट्या छोट्या वाड्या आहेत, वस्ती आहेत, आदिवासी वस्ती आहे, त्यांना धोका निर्माण होऊ शकतो। म्हणून त्या ठिकाणी पोलीस पाटील किंवा इतर यंत्रणा ज्या आहेत त्या पाठवून त्यांना सुरक्षित स्थळी हटवण्याचं आता काम सुरू करण्यात आलं आहे। आणि दुसरीकडे आग नियंत्रण आणण्याचं सुद्धा काम सुरू करण्यात आलेलं आहे। निश्चित धन्यवाद प्रफुल्ल ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।